नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या एसटी महामंडळाच्या कार्यालयाबाहेरही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय। यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजी केली जाते। नाशिकमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आता सुरू केलेले आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड। एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आजपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे। वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलेला आहे। तर माझ्या पाठीमागे बघितलं तर पंचवटीच्या एसटी महामंडळाच्या आगाराच्या बाहेर जे आहे त्या कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजी देखील या एसटी कर्मचाऱ्यांच्या वती करण्यात येत आहे। आपल्याबरोबर काही एसटी कर्मचारी आहे, आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। आपण आंदोलन पुकारलेलं आहे, आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमची प्रमुख मागणी अशी आहे की या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे या एसटीच्याही कर्मचाऱ्याचा शासकीय पगार झाला पाहिजे। या 13 आगारामध्ये संयुक्त कृती समितीचे सर्व मेंबर म्हणजे त्यांचे जितकेही सभासद आहे त्यांनी उत्स्फूर्तपणे या धरणे आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। एकही चालक किंवा वाहक हा बसवर विराजमान झालेला नाही, परिणामी वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला आहे। पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही अशाच पद्धतीचं आंदोलन करत राहू असा इशारा या कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात येतोय। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।